नमस्कार. मी वैशाली. केरळमध्ये फरसबीची भाजी नेहमीपेक्षा थोडी वेगळ्या पद्धतीने केली जाते. तशीच भाजी आज आपण इथे करणार आहोत. फरसबी घेतलेली आहे 1/2 किलो आणि आपण नेहमी जशी फरसबीची पुढची आणि मागची बाजू काढून घेतो तशीच इथे काढून घ्यायची. आणि फरसबीला ज्या काही शिरा असतात तर त्या असतील तर त्या इथनं अशा आपोआप निघून जातात. कधीतरी मला प्रश्न असतो की मी सुरी कोणती वापरते. तर ही अगदी साधी अशी माझी सुरी आहे, जी मी 25 रुपयाला साधारण 4 वर्षापूर्वी घेतलेली आहे. आणि ही भाजी चिरत असताना जितकी शक्य होईल तितकी बारीक ती आपल्याला चिरता आली पाहिजे. आणि ही 1/2 किलो चिरलेली भाजी आहे. नंतर इथे थोडंसं पाणी घेतलं आहे, पाण्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ही चिरलेली भाजी घालायची आहे. भाजी चिरून धुतली तर भाजीतली पौष्टिक सत्व पाण्याबरोबर निघून जातात असं म्हणतात. पण हल्ली खूपदा भाजीवर केमिकल्स फवारली जातात. ती आतपर्यंत जाऊ शकतात. म्हणून भाजी चिरण्यापूर्वी आणि चिरल्यावर असं 2 वेळा मी भाजी धुवून घेते. आता मिठाच्या पाण्यात ही भाजी 10 मिनटं ठेवून ती पूर्णपणे त्यातलं पाणी काढण्यासाठी निथळायला ठेवलेली आहे. आजची ही भाजी नारळाच्या दुधात आपण बनवणार आहोत. खूपदा घाईगडबडीत नारळाचं दूध काढणं आपल्याला शक्य नसतं. अशा वेळेस कोकोनट मिल्क पावडर आपल्याला उपयोगी पडू शकते. 25 रुपयाचं हे पाकीट आहे आणि याच्यामध्ये साधारण 3 टेबलस्पून एवढी नारळाच्या दुधाची पावडर आहे. इथे 2 टेबलस्पून नारळ दूध पावडर घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घातलं आहे 1/2 कप. हे साधंच पाणी घेतलेलं आहे. नारळाच्या दुधाचा वापर कमी करायचा असेल तर तुम्ही कमी पावडर घेऊन कमी पाण्याचा वापर याच्यामध्ये करू शकता. पण केरळच्याच पद्धतीने जर काही भाजी करायची असेल तर मात्र मी सांगते त्या प्रमाणातच तुम्हाला करायला लागेल. आता गॅसच्या सगळ्यात छोट्या बर्नरवर आपण कढई तापत ठेवली आहे. गॅसची ज्योत एकदम बारीक आहे. कढईमध्ये 1.5 टेबलस्पून एवढं मी तेल घातलेलं आहे. तेल तापलं की त्याच्यामध्ये घालायचे मोहरी आणि जिरं. इथे तेल जास्त तापल्यामुळे मी गॅस बंद केला होता. आता तेल थोडंसं नॉर्मल झाल्यानंतर मी परत गॅस चालू केलेला आहे. जिरं आणि मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे हिंग आणि बारीक चिरलेला कांदा घातला आहे 1 कप. कांदा परतत असतानाच त्याच्यामध्ये घालायच्या 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या. या भाजीतला कांदा हा व्यवस्थित परतला जाणं गरजेचं आहे आणि तो तसा परतला गेला नाही तर भाजीची चव अजिबात चांगली लागत नाही. म्हणून 2 मिनिटासाठी कांद्यावर झाकण ठेवून द्या. 2 मिनिटानंतर झाकण काढून घ्या आणि आता या भाजीत घालायची बारीक चिरलेली फरसबी. ही भाजी शिजवत असताना आपण या भाजीवर झाकण ठेवायचं नाही आहे. तर आपण एरवी कशा काचऱ्या करताना नुसती ती भाजी मध्ये मध्ये परतत राहतो त्याच पद्धतीने ही भाजी करायची आहे. साधारण 2 ते 2.5 मिनटं भाजी परतल्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. खूपदा काही भाज्या ह्या शिजल्यानंतर कमी होतात त्यामुळे त्याचा मिठाचा अंदाज चुकू शकतो, म्हणून आपण आधी मीठ घालत नाही. पण इथे तसं काहीच होत नाही त्यामुळे आपण सुरुवातीलाच मीठ घातलेलं आहे. आणि नारळाचं दूध घालायचं आहे त्यामुळे नंतर आपण मिठाचा वापर करायचा नाही आहे. भाजीला कोथिंबिरीचा स्वाद यावा म्हणून मी इथे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. आणि आता या भाजीमध्ये आपल्याला नारळाचं दूध घालायचं आहे. हे वर खाली एकदा असं करून घ्या आणि एका वेळेस सगळं दूध घालायचं नाही आहे. तर आत्ता अगदी 3 ते 4 चमचे दूध घालायचं आहे. थोड्या वेळाने भाजी परत परतायची, परत त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे दूध घालत जायचं आहे. अशा पद्धतीनेच ह्या भाजीला थोडासा ओलसरपणा राहतो आणि ही भाजी अजिबात करपत नाही. इथे मी स्टीलची कढई घेतली आहे तरीही तुम्ही बघा आपली भाजी शेवटपर्यंत अजिबात करपणार नाही. आता पहिल्यांदा दूध घातल्यानंतर भाजी जेव्हा परत कोरडी व्हायला लागते तेव्हा मी परत त्याच्यामध्ये असंच थोडं थोडं दूध घालत जाणार आहे आणि परत ती अशी परतून घ्यायची आहे. आणि सगळं दूध संपेपर्यंत मी हीच पद्धत वापरलेली आहे. भाजी आता होत आली आणि याच्यामध्ये मी थोडीशी आमचूर पावडर घालते. सुरुवातीला आमचूर पावडर न घालतासुद्धा मी ही भाजी केली होती, पण आमचूर पावडर घातल्यावर भाजीची चव जास्त चांगली लागली. पण हे तुम्ही तुमच्या आवडीनिवडीनुसार ठरवू शकता.
आता भाजी पूर्णपणे शिजल्यासारखी झालेली आहे. मी याच्यात ओला नारळ घालते. त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आत्ता इथे मी गॅस बंद केलेला आहे. खवलेला नारळ मी घेतला आहे पाव कप. पण तुम्हाला आवडत असेल तरच इथे तुम्ही हा वापरा. पण केरळमध्ये ज्या पद्धतीने ही केली होती त्याच पद्धतीने मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आधी म्हटलं तसं हे बघा, ही आपली भाजी कुठेही खालून करपलेली नाही आहे. केरळच्या पद्धतीने भाजी करताना मी 2 बदल केलेत, की मी एकतर ह्याच्यामध्ये थोडीशी आमचूर पावडर घातलेली आहे आणि तिकडे ही भाजी नारळाच्याच तेलामध्ये केली जाते. मी मात्र शेंगदाणा तेलाचा वापर केलेला आहे. 2 ते 3 व्यक्तींसाठी ही भाजी पुरेशी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा पुढच्या भागात. नमस्कार.